नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मला सुट्टी आहे. सुट्टी याचा अर्थ सुट्टीच आहे, म्हणजे कुठलंही शूट करायचं नाही आहे. जनरली असं होतं ना, सुट्टीच्या दिवशी मी जाऊन काहीतरी आउटडोर शूट करते किंवा घरी पण काहीतरी साडीचं शूट आहे, ज्वेलरी शूट आहे किंवा कुठल्या अन्य ब्रँडचं शूट आहे. तर आज मला काहीच करायचं नाही आहे. पण असं होतच नाही ना, म्हणजे मुलींच्या बाबतीत किंवा बायकांच्या बाबतीत इन जनरल सुट्टी आहे, घरी बसा, आराम करा, असं होत नाही. त्याच्यामुळे सुट्टीच्या दिवशी आपण मेन काम करतो ते म्हणजे साफसफाई. तर आज मी साफसफाई करणार आहे, जरा वस्तू जागच्या जागी लावून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सकाळी खूप छान झाली आहे. मस्त उठून क्विक वर्कआउट केलं, ब्रेकफास्ट झालं, पूजा झाली, नामस्मरण झालं आणि आत्ता आराम नाही आहे, आता काम करायचं. पण त्याच्या आधी ट्रेनरने सांगितल्याप्रमाणे लिंबू सरबत पिते, कारण बाहेर खूप ऊन आहे. सो स्टे हायड्रेटेड तुम्ही सुद्धा. आणि बघूयात आज माझ्या घरात मी काय काय साफसफाई करणार आहे. ऑल्सो मला काही माझे जे मेकअपचे, हेअर केअर, स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा जरा छान ऑर्गनाइज्ड करून ठेवायचे आहेत. सो बघूयात ते मी कसे ऑर्गनाईज करते. आणि जरा झाडांचं पाणी पण चेंज करायचं आहे, जे घरामध्ये आमच्या मनी प्लांट्स आहेत. तर बघूयात आज दिवसभरात काय काय किती किती साफसफाई होते. आणि हो, ऑल्सो जेवण पण करायचं आहे मला, तर ते सगळं सांभाळून साफसफाई भेटूयात. साफसफाई करण्याआधी जरा लंच करावं म्हणून वरण, त्याच्यानंतर इथे आहे मसूरची भाजी, ज्वारीची भाकरी, मस्त तूप लावलं आहे, दही आणि काकडी, गाजर कापून घेतलेलं आहे. मंडळी, आता कॉफीची वेळ झाली आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की अरे आत्ताच जेवले आणि लगेच कॉफी, तर असं नाही आहे. मध्ये खूप वेळ गेला आहे. मी जस्ट झोपून उठले आहे आणि छोटीशी वामकुक्षी घेतली 10 मिनिटाची. आता माझी 10 मिनिटाची वामकुक्षी किती असते ह्याच्यासाठी आपल्याला एकदा प्रथमेशलाच विचारावं लागेल. म्हणजे जेव्हा तो व्लॉगमध्ये असेल तेव्हा मी हा प्रश्न त्याला विचारेल, म्हणजे तो तुम्हाला करेक्ट आन्सर देईल. खूप झोपले मी, थकले होते सकाळपासून. ॲक्च्युली आज ना शोल्डर वर्कआउट होतं, तर पूर्ण माझे खांदे गेलेत आणि तरी मी हातात फोन पकडला आहे, धरला आहे, जे काय आहे. तर आत्ता मला कॉफी तर व्हायचीच आहे, कारण आता संध्याकाळचे वेळ झाले. छान मस्त कॉफी पिऊयात. पण झाडांना पाणी पण घालायचं, बिकॉज सकाळी झाडांना पाणी घालायचं राहून गेलं वर्कआउटच्या नादामध्ये. तर येस, मला असं वाटतं आधी पाणी घालूयात, कारण खूप अंधार झाला तर डास चावतील आणि मी पाणी घालता येणार नाही मला झाडांना. सो आधी आपण पाणी घालूया. झाड विचार आम्ही तिकडून इथे आणले आणि हे जे सगळं वरती होतं त्यांना आता खाली ठेवलं आहे. हे बिचारे आहेतच. सो म्हटलं इथे जरा बसायला वगैरे होईल. आणि आमच्या समोरच्या सोसायटीची अरे बापरे रिडेव्हलपमेंट नाही, काहीतरी कलरिंग वगैरे सुरू आहे. तर पाणी घालायला हवं आहे, कारण ड्राय झालं आहे माती. याला ना मी काही दिवसांपूर्वीच माती घातली आहे आणि ऊनच इतकं कडाक्याचं आहे की काय करणार. बिचारी झाडं पण कशी जगणार आहेत ती. अशी खूप झाडं आहेत, तुम्हाला माहीतच आहेत, मी अनेक व्लॉगमध्ये दाखवलं आहे. छान हवा सुटली आहे. सो जरा आता पाणी घालते. काय पडलं बरं. हे पण मस्त मला एका माझ्या ऑफिसच्या फ्रेंडने गिफ्ट दिलं होतं. हे झाड ॲक्च्युली आत्ता थोडंसं ना पाणी नसल्यामुळे जरा मावळलं आहे, पण इतकं सुंदर दिसतं. आणि ती फुलं कंटिन्युअस आणल्यापासून म्हणजे जवळजवळ 2-1 महिने झाले असतील, पण फुलं छान तशीच्या तशीच आहेत. ओके, आता आपण आलो आहोत थेट माझ्या किचनमध्ये. किचनही छान साफ आहे. आणि येस, आता इथे झाडं आहेत, तर छोटी बिचारी माझी. सध्या काही वस्तूच्या जागा बदलण्याचं काही कारण आहे ते मी सांगेन, कारण डाएटचं डिझी पडावं म्हणून इथे मीठ ठेवलेलं आहे. ही बॉटल हातापाशी असावी म्हणून ठेवली आहे. पटकन काहीतरी बनवावं लागतं वगैरे, तर पटकन आता कॉफी बनवूयात. कॉफी उकळते आता मस्तपैकी. तेवढ्यात जस्ट अ रँडम थॉट, म्हणजे झाडांना पाणी घालणं ही तशी एक 5 मिनिटाची कृती आहे. म्हणजे आता आमच्या घरातली झाडं पाहता 5 मिनिटात पाणी घालून होतं, पण ते घातल्यानंतर किती छान फ्रेश वाटतं. म्हणजे मी जस्ट झोपेतून उठले होते, थोडीशी मरगळ होती चेहऱ्यावर, पण पटकन 5 मिनिटात पाणी काही घातलं आणि झाडं जी फ्रेश झालेली बघितली आणि मलाही फ्रेश वाटलं. म्हणजे तुम्ही निसर्गाला एक 5 मिनिटाचं कॉन्ट्रिब्युशन द्या, निसर्ग तुम्हाला दुपटीने भरभरून देतो. मग ही काही फिलॉसॉफी वगैरे नाही आहे, पण ही रियालिटी आहे. म्हणजे इन जनरल जे लोक लकी आहेत, जे गावात राहतात, ज्यांच्या आसपास झाडं आहेत, नॉट नेसेसरी गावात शहरात राहूनसुद्धा म्हणजे बऱ्यापैकी लोक जे ग्राउंड फ्लोअरला वगैरे राहतात तिथे आसपास झाडं छान मेंटेन करता येतात.
पण मला असं वाटतं ते फार लकी आहेत, म्हणजे त्यांना इतकं इतकं निसर्गाच्या जवळ राहायला मिळतं, निसर्गाचं काहीतरी करायला मिळतं. तर या मस्त एक छान फॅक्ट आहे ना. आणि आपण निसर्गात जाऊ शकत नाही नेहमी, पण निसर्ग घरात आणू शकतो असं म्हणतात. म्हणजे माझी आई नेहमी म्हणते की मातीच्या भांड्यातून तुम्ही घरी निसर्ग आणू शकता. मातीची भांडी तुमच्या किचनमध्ये ठेवून त्याच्यातून जेवण बनवून त्याच्यातून पाणी पिऊन तुम्ही निसर्गाच्या सहवासात राहू शकता. घरात जशी जमेल तशी झाडं लावून. आणि बाकी सगळं निसर्गच तर आहे, म्हणजे जे अन्न खातो ते निसर्ग आहे, पाणी निसर्ग आहे. त्यामुळे घरात राहून सुद्धा आपण निसर्गातच राहतो, फक्त आपण त्याची जाणीव सतत ठेवली पाहिजे, फार गरजेची आहे. आत्ता निदान जे काही सुरू आहे बाहेर प्रदूषण आणि जे काही टेम्परेचर फार वाढलं आहे, मध्येच पाऊस पडतोय, मध्येच फार ऊन आहे वगैरे वगैरे. तर बापरे आजच्या ब्लॉगमध्ये खूप सारं एकदमच वेगळं डिस्कशन होतं आहे. सो आता आपण कॉफी झाली असेल तर कॉफी पिऊयात. तर मंडळी, कॉफी प्यायला आज मला खूप काम आहे. ही माझी जंक जर्नल कंप्लीट करायची आहे, या महिन्याचे गोल्स लिहायचे आहे, जूनमध्ये काय काय करायचं आहे, आणि हे सगळं घेऊन बसले मी. सो कॉफी पिऊन झाल्यानंतर आधी आपण झाडांची साफसफाई करूया, मोस्ट अवेटेड घरातल्या, आणि नंतर मग हे सगळं आरामात करता येईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. हा काय बदल झाला आहे माझ्या फूड हॅबिट्समध्ये. म्हणजे चहाशिवाय मी राहू शकायचे नाही. आज 22 दिवस झाले असतील मी चहा प्यायले नाही आहे. एकदा प्यायले होते फोटोशूटला, पण बिना साखरेचा, आणि मला चहा अलाव आहे, फक्त साखर टाकायची नाही आहे. पण माझ्या मनात चहाची जी एक कोर मेमरी आपण म्हणतो ना, ती छान मस्त दूध, साखर टाकलेला वाफाळलेला चहा, किंचित आलं किंवा मग वेलची पावडर वगैरे असं. आणि मला आता ती बदलायची नाही आहे, त्यामुळे मी आता कॉफीवर प्रेम करणं सुरू केलं आहे. कॉफी मला तशी आवडायचीच, पण आत्ता जरा विदाऊट शुगर वगैरे सगळं सुरू आहे. मला स्वतःमध्ये ना खूपच फरक जाणवतोय. माझा चेहरा बेसिकली आत्ता तरी झोपून उठले म्हणून, पण आधी असा फार असा हेवी वगैरे असायचा. आत्ताही काय म्हणतो आपण त्याला, चबीच आहे, पण जे एक्स्ट्राचं जे फॅट होतं ना ते जर बघितलं मी आत्ता, मी आय कॅन सी माझी जॉ लाईन मी दिसते थोडीफार. आधी असं फार हेवी वाटायचं, आणि चेहऱ्याचाच प्रश्न होता, ओव्हरऑल बॉडी फॅट वगैरे असते, सो मला ते रिड्यूस करायचं होतं. बऱ्याच जणांची मला इतकं हसायला आलं आहे. मी मध्ये व्हिडिओ पण पोस्ट केला होता 15 दिवसानंतरचा. बाय द हे मी काही प्रमोशनसाठी बोलते असं नाही, मी जस्ट कॉफी घेता घेता नॉर्मल माझा एक्सपिरियन्स शेअर करते. तर त्यावर लोकांच्या कमेंट, शॉर्ट व्हिडिओ, की हे पेड प्रमोशन आहे का, हे खरंच चेंज झालं आहे का. आता मला सांगा, फोटो मी कसा चेंज करणार आहे बरं. त्यातही माझा जो पहिला फोटो होता ज्याच्यात मी ब्ल्यू कलरचा स्लीवलेस टॉप घातला आहे, त्यात माझ्या एका मित्राने मला विचारलं की खरंच ही तू आहेस की तू ChatGPTवरून हे चेंज करून घेतलं आहेस. मग मला त्या मित्राला फोटोचं डिटेल्स पाठवायला लागले की या दिवशी या वाजता हा फोटो काढला आहे. अँड देन ही वॉज लाईक ओ माय गॉड. मग खूपच क्रेझी चेंज आहे. तर सिरियसली हे ना वन नाईट मिरॅकल नाही आहे. मला आत्ता कळलं आहे की तुम्ही ॲडमिशन घेता, तुम्ही छान एखादं असं काहीतरी फिटनेस क्लब किंवा जिम किंवा योगा वॉटेवर जॉईन करता, पण ते जॉईन केल्यानंतर तुम्हाला डाएट कन्सिस्टंटली, म्हणजे डाएट 70 to 80% डाएटच आहे, 20% मग हे जे काही वर्कआउट आहे, मग चालणं आहे, धावणं आहे, पळणं आहे, योगा वॉटेवर. पण जर का 80% तुम्ही तुमचं डाएट क्लीन आणि व्यवस्थित सांभाळू शकला तर या 20%चा तुमच्यावरती फरक दिसतो, आणि तो अमेझिंग दिसतो. दॅट्स इट. तर आत्ता मला ना याच्यावरती छान डिटेल व्हिडिओ करायचे की माझं दिवसभरातलं डाएट एक्झॅक्टली काय होतं, सकाळपासून रात्रीपर्यंत मध्ये किती गॅप्स होते, कोणते मल्टीविटॅमिन्स होते. सायन्स बेस्ड फिटनेस क्लब तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही कसं जॉईन करू शकता वगैरे. परत एकदा फोन आलेला आहे. ओके, सो मी छान व्यवस्थित, पण मला ना 30 days कंप्लीट झाल्यानंतर मला एक्झॅक्ट माझ्या वजनात काय फरक झाला आहे, किती फॅट लॉस झाला आहे, काय काय चेंजेस झाले आहेत, हे सगळं जेन्युअनली मला तुमच्यासोबत शेअर करा. आज मला असं वाटतं मला व्हिडिओ करायला मुहूर्त मिळत नाही आहे, पण येस मी आत्ता ना म्हणून मी 15 दिवसानंतर एक छोटासा व्हिडिओ पोस्ट केला होता. पण मला एक छान मोठा डिटेल व्हिडिओ, मी का हे फॅट लॉस केलं त्याच्यामागे काहीतरी कारण आहे. आणि सगळ्यांचं असं म्हणणं होतं की ऑलरेडी बारीक आहेस मग कशाला तुला फॅट लॉस वगैरे, तर त्याचं काहीतरी रिझन आहे. बरेच इंटरनल इश्यूज असतात, सो मी ते तुमच्यासोबत डिस्कस करेनच. आणि अपार्ट फ्रॉम दॅट, तुम्हाला जॉईन करायचं असेल तर कसं जॉईन करायचं, फीज किती आहे, ऑनलाईन आहे तर ते व्यवस्थित
समजतं का वगैरे, असं बरेच सगळे खूप जणांचे प्रश्न येतात. तर मी रँडम असं काहीतरी सांगण्यापेक्षा मी एक वेगळा छान व्हिडिओ बनवेन, पण 30 दिवसानंतर, म्हणजे मला जेन्युअनली एका महिन्यात काय काय फरक आला आहे, रिझल्ट आला आहे ते कळेल आणि तुमच्यासोबत शेअर पण करताय. टिल देन चिअर्स. 4-5 वेळा ब्रेक झाला आहे व्हिडिओ. बघूया नंतर मला एडिटिंगमध्ये कळेल काय काय कुठे कुठे जोडावं लागतंय. सी यू. तर आता अंघोळीसाठी झाडांनी प्रेझेंटी लावली आहे. आता आपण त्यांना मस्त क्लीन करूयात. सगळे आले आहेत आणि काही ठिकाणी अशी पानं खराब झाली आहेत. काहींचं पाणी खूप दिवस बदललं नाही आहे, वेळच मिळत नाही लिटरली. पानांवर अक्षरशः धूळ आहे, जी विंडो साईडची जी आहेत झाडं त्यांना बेसिकली. सो हे मस्त क्लीन करायचं. हे वर असतं त्याच्यामुळे इतकं फार निदर्शनास येत नाही. त्यामुळे आता हे सगळं मी व्यवस्थित आधी धुणार आहे आणि मग चकाचक करून मग तुम्हाला डायरेक्ट त्याचं ट्रान्झिशन दाखवणार आहे. आणि ही तर फक्त हॉल आणि किचनमधलीच आहेत. वॉशरूममध्ये अजून वेगळे आहेत. सो लेट्स गो. तर अशा पद्धतीने मस्त छान क्लीन झालं आहे. त्याच्या बॉटलसुद्धा व्यवस्थित धुवून घेतल्या आहेत. पानांनासुद्धा मस्त अंघोळ घातली आहे. आणि ॲक्च्युली मी ना कॅमेरा सुरू ठेवला होता. आय डोंट नो, परत कॉल आला आणि मग ते डिस्कनेक्ट झालं आणि मला असं वाटलं की शूट होतं आहे, पण समाव ते गेलं, म्हणून मला डायरेक्ट तुम्हाला आता दाखवावं लागतं. पण मस्त क्लीन झाली आहेत आणि छान फ्रेश वाटतात. आणि आता मी ती जागची लावणार आहे. या जेवायला 100 ग्रॅम प्रोटीन आणि 1 बाउल सलाड. गेले कित्येक दिवस मी हेच खाते आणि हे खाऊन भूक लागत नाही, अजिबात नाही. कारण प्रोटीन फुलफिलिंग असतं आणि माझ्या बॉडी टाईपनुसार, वजनानुसार हे मला पुरतं. अजिबात एक्स्ट्रा भूक वगैरे लागत नाही. सो चला जेवूयात. थायलंडची रील तुम्ही बघितली असेलच, काय काय प्रोडक्ट्स घेतलेत. तर आता हे प्रोडक्ट्सचा सगळा जो कचरा आहे, त्याचे रॅपर्स वगैरे आहेत, तर मी ते फेकत नाही. कारण मी माझी जंक जर्नल मेंटेन करते. आणि ती कशी मी करते, काही स्पेशल डेज असतील आणि त्या दिवशीचा आपण साधारण एक कचरा म्हणून गोष्टी फेकून देतो. सो एका एक्झिबिशनला मी गेले होते आणि त्या दिवशीचं पुनिका वस्त्र साडीज म्हणून आहे, त्यांच्या बॅगवरचं हे कवर आहे. त्यानंतर त्या दिवशी ब्लिंकिटवरून काही शॉप केलं होतं, सो ते लावलं आहे. मग असे छोटे छोटे पिक्चर्स होते. असं काहीतरी छान मस्त वाटतं. तो दिवस लक्षात ठेवण्यासाठी जो कचरा आपण फेकून देतो. प्रथमेसाठी मी कॉमेटचे शूज मागवले होते, सो त्यातले हे सगळे स्टिकर्स आहेत. खूप छान क्यूट वाटतात. क्रिसमसच्या दिवशी ब्लिंकिटच्या बॅगवरती हे सगळं आलं होतं आणि हे काहीतरी क्रिसमसचं आम्ही ॲमेझॉनवरून एक मागवलं होतं गिफ्ट, त्याला असं हे होतं. सो म्हणजे तो दिवस आपण डायरीत शब्दांनी न लिहिता काही रॅपर्स त्या दिवशीचं काही असेल असं स्पेशल, कधी तिकीट्स असतात किंवा काही स्टिकर्स असतात. तर आता बघूयात मी याच्यातून काय करू शकते आणि इथे मी कसं काय करता येईल मला. कारण हे एक कमाल मेडिटेशन आहे आणि डेफिनेटली हे केलं पाहिजे असं मला वाटतं. सो मी करते. तर मंडळी बघा, कचऱ्यामधून बनलेलं आहे आपलं हे छान जंक जर्नल. इथे बिल लावलं आहे मागे आणि सगळ्याचे रॅपर्स मी असं मस्त छान काही ना काहीतरी थोडेसे आयडिया क्रिएटिव्ह करून लावले आहेत. आणि इथे एप्रिल मंथचं स्टिकर लावलं आहे, सगळे प्रोडक्ट्स वगैरे. असं क्यूट आठवण राहते. येस. प्रचंड दमले, झोप येते. हे जे मागचं कपाट दिसतं आहे ते पूर्ण साफ करून इथं लावलं आणि अजिबात एनर्जी नाही आहे. आणि बॅटरी ॲक्च्युली पूर्ण लो झाली होती. सो लाईक जाऊ देत, आता आपण साफ करून मग व्यवस्थित लावून ठेवूया. तरी अजून थोडीशी कामं पेंडिंग आहेत, ते तर मला वाटतं उद्याच करायला लागतील. ॲक्च्युली जे थायलंडचे प्रोडक्ट्स आहेत, ब्युटी प्रोडक्ट्स, ते जरा मी सेग्रिगेट करून ठेवले. पण त्या व्यतिरिक्त माझ्या ज्या रेग्युलर ज्वेलरीज आहेत किंवा काही अशा हँडमेड डेलिकेट ज्वेलरीज आहेत, त्या वेगवेगळ्या पाउचेसमध्ये लावून ठेवायच्या. तर आत्ता माझ्यात अजिबात ताकद नाही. मला आता केसांना जरा तेल लावायचं. माझे केस ऑलरेडी ऑइली दिसतात ना, तर ते वर्कआउटमुळे, घामामुळे ऑइली झालेत. तसे नॅचरल ते 2-3 दिवसांनी होतात. तरी जरा आतून थोडंसं तेल लावणार आहे मी आणि फेस मसाज पण करणार आहे. जरा फेस ऑइल लावते आठवड्यातनं एकदा मी, म्हणजे जेव्हा केसांना तेल लावते एकदा किंवा दोनदा, त्याच दिवशी मी रात्री फेस मसाज पण करते थोडासा. तर ते करून आता झोपणार आहे. फार दमायला झाले. साफसफाई जीवावर आली आहे, अंगावर आली असं म्हणायला हरकत नाही आहे. असं म्हणायला हरकत नाही. तर आता मी छान मस्त तेल लावणार आहे चेहऱ्याला आणि केसांनासुद्धा. बॅग्स तुम्हाला दिसत असतीलच बॅकग्राऊंडमध्ये, तर त्या लिटरली एम्प्टी बॅग्स आहेत आणि
प्रथमेशचं माझं सतत ट्रॅव्हलिंग वगैरे होत असतं, त्याच्यामुळे 1-2 बॅग्स आम्ही खालीच ठेवतो. पण झालं आहे का आता इथे खूप बॅग्स आहेत, कारण वरती म्हणजे हे जे मागे कबड दिसते त्याच्यावरती पूर्ण असं संबंध मोकळं आहे, जिथे या बॅग अख्ख्याच्या अख्ख्या राहतात. म्हणजे त्याच्यात तुम्ही भरून ठेवलं सामान तरीही ते ॲज इट इज राहतात, किंवा रिकामे असतील तर राहतातच. पण प्रॉब्लेम हाच आहे की वरती चढणार कोण, ते ठेवणार कोण, कारण त्यात सामान पण आहे काही बॅग्समध्ये. तर आत्ता ते प्रथमेश आल्यावरच शक्य आहे, तोपर्यंत बिचारे ते खाली आहेत. सो बाय द वे आता मी तेल लावते. अगेन कुठलंही प्रमोशन नाही आहे, नाहीतर आजकाल मला प्रॉडक्ट्सबद्दल बोलायलाच भीती वाटते. काही लोक अशा भल्या मोठ्या निबंधासारखं कमेंट करतात की तुला एका कोणीतरी लेडीजने कमेंट केली होती क्युअर स्किनच्या व्हिडिओवरती, की मला असं वाटतं हिला ना त्या कंपनीने टार्गेट दिलं आहे आणि म्हणून ही सतत त्यांचे व्हिडिओज वगैरे करते. तर असं टार्गेट वगैरे कुठलीच कंपनी देत नाही कुठल्याच क्रिएटरला. आणि आत्ता मी जे हे तेल लावते हे ना अभ्यंग तैलम आहे, प्लांट इसेन्शियल. साधारण 230 की 250 रुपयापर्यंतचं तेल आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की हे खरंच प्रमोशन आहे की जेन्युइन आहे किंवा काय, कारण हे इतकं मी वापरलं आहे. आता हे ना मी आठवड्यातनं एकदाच लावते. 4-5 थीम वगैरे घ्यायचे हातावरती आणि फेस मसाज करायचा. तर ॲक्च्युली मला वाटतं हे ना मी सप्टेंबरच्या दरम्यान वगैरे घेतलं होतं साधारण. आता आपण दिवाळीमध्ये कसं उठण्याच्या आधी अभ्यंग तेल लावतो, अभ्यंग स्नान आणि त्या सगळ्या गोष्टी. पण हे इतकं कमाल आहे की हे कधीही लावू शकतो. आणि आता मोस्टली आता मला उद्या केस धुवायचे आहेत, मग आदल्या दिवशी जरा चेहरा तेलकट असेल तर चालतं. ऑइली स्किनसाठी चालतं नाही चालत मला कल्पना नाही आहे. माझ्या स्किनला सूट होतं, माझी पण स्किन ऑइली नाही आहे बट कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे मी म्हणजे कधीतरी ऑइली होती मग काय माहीत नाही, पण कॉम्बिनेशन मोस्टली. फेस मसाज करणं खरंच खूप रिलॅक्सिंग आहे. जसा वेळ मिळेल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी करते. शक्यतो रोज करता येत नाहीच, पण आठवड्यातून एकदा किंवा 2दा तरी मी आवर्जून करते. फार रिलॅक्स वाटतं, सगळ्या अशा वेन्स मोकळ्या झाल्यासारख्या वाटतात. आपण जे प्रोडक्ट लावतो चेहऱ्याला ते चेहऱ्यात नीट जातं आणि मस्त वाटतं, फेस रिलॅक्स होतो. डार्क सर्कलसाठी वगैरे पण खूप उपयोगी आहे. बरेचसे व्हिडिओ तुम्हाला दिसतील यूट्यूबवरती, तिथे छान टेक्निक असतात, स्टेप्स असतात, कशा स्टेप्स फॉलो करायच्या सोप्या पद्धतीने. तर डेफिनेटली करून बघा, छान रिझल्ट येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलॅक्स वाटतं, झोप छान लागते, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो येस, तेल ॲक्च्युली 2 आहेत माझ्याकडे. एक आहे देगा ऑर्गॅनिक्सचं. आता ह्याची पिशवी काय बाटलीचा कलरवरून तुम्हाला कळलं असेल, तेल वगैरे जे काही सांडलेलं आहे त्याच्यामुळे बरीच वापरली आहे. मला सांगता येत नाही पण इतकं उरलं आहे. आणि हे डिरेक्टली लावायचं असतं. हे ॲक्च्युली देगा ऑर्गॅनिक्सचं प्री मॅच्युअर ग्रेनसाठी आहे. पण आत्ता माझं वय 30 झालं आहे, अजून माझे केस पिकले नाही आहेत, म्हणजे लवकर पिकू नये अशी माझी इच्छा आहे, म्हणून थोडीशी काळजी. खूप मस्त आहे ते. प्लांट इसेन्शियल्सचं पण एक आहे सुपर फूड म्हणून, सो ते पण मी अधूनमधून वापरत असते. कधी हे कधी ते. आजकाल मी मोस्टली आत्ता एक 2-3 महिने झाले हेच वापरते. फार पण गरज नाही आहे, थोडंसं लावलं तरी होतं. ऑलरेडी माझे केस ऑइली झाले, त्यामुळे अजून ऑइल लावायला नको. आणि घाम वगैरे असेल तर त्या दिवशी नाहीच, पण आत्ता वरून जरी ऑइली असेल ना तरी आतून ड्राय आहेत, त्यामुळे म्हटलं तर लावून घेऊयात. मग जेव्हा आपण फेस मसाज करतो ॲट द सेम टाईमला तुम्ही हेड मसाज करणं पण गरजेचं आहे, कारण फेसचे पॉईंट्स आपले असे हलके होत असतात ना, त्यावेळेलाच डोक्याला पण थोडासा मसाज केला की ते पॉईंट्स पण सिमिलरली ते. तर केसांची मस्त चंपी झाली आहे, छान वेणी घातली आहे आणि तेल तर दिसतंच आहे चेहऱ्याला, केसांना. आता मस्त झोपणार आहे, आराम करणार आहे. दिवसभर जे काही काम केलं आहे तर तो थकवा आता मस्त जरासं रिलॅक्स वाटतं आहे. आणि असं छान आठवड्यातून एकदा स्वतःला पॅम्परिंग करणं गरजेचं आहे. तरी थोडंसं काम राहिलं, साफसफाई कधीच पूर्ण होत नाही, कितीही त्याचं टार्गेट ठेवा तर ते उद्या करून ते होऊन जाईल. ते काही इतकं म्हणजे फार इमिजिएट करणं गरजेचं आहे असं नाही आहे. पण तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवा. तुमच्या घरची साफसफाई कशी असते, काय त्या दिवशी हालत होते वगैरे, हे पण मला ऐकायला आवडेल. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका. टिल देन, ओके, बाय.